ठाण्यामध्ये गणेश थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण कोपरी भाग असेल, वंदना टॉकीज असेल, अशा सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रस्ता नाही तर तळ असं म्हणावं लागेल या परिसराला। इतकी भीषण परिस्थिती सध्या ठाण्यामध्ये पाहायला मिळते। नक्कीच सागर, आपण सध्या रस्त्यावरती उभे आहोत, मात्र या ठिकाणी नदीचं स्वरूप आलेलं आहे, तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। या ठिकाणी आता वाहनधारक जे आहेत ते कोपरी परिसरातील 12 बंगला या भागात जे आहे ते सर्व कर्मचारी जे अधिकारी जे आहेत ते शासकीय राहतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतात। आणि शाळेची वेळ जे आहे ते सुटण्याची वेळ झालेली आहे आणि काही शाळा ज्या दुपारच्या भरण्याच्या आहेत, मात्र प्रशासनाने कुठल्याच प्रकारच्या या शाळकरी मुलांना सुट्ट्या दिल्या नाही। त्यामुळे अनेक पालक जे आहेत ते दुचाकीवरनं या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाताना अनेक वाहनं जे ते अडकताना आपल्याला पाहायला मिळेल। आता अशा प्रकारे 4 चाकी असतील या दुचाकी असेल, बसेस जे आहेत त्या पूर्ण पाण्यातनं वाट काढत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात नदी आणि तलावाचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि ठाण्यातील कोपरी परिसर हा जो गजबजलेला परिसर आहे, या ठिकाणी मुंबईच्या दिशेने देखील जाणारा हा मार्ग आहे आणि याच परिसरात आता रिक्षा चालकांना देखील या ठिकाणी गाडी चालवताना अवघड वळण होत आहे। पाहायला गेलं तर अनेक जण ज्या गाड्या जे ते यू टर्न मारून आपल्या दुसऱ्या रस्त्याने जातात, मात्र वाहतूक विभागाकडनं देखील याकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे। त्या पद्धतीने आता वाहतूक विभाग कशा प्रकारे सक्षम राहणं हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी महानगरपालिकेकडनं ज्या पद्धतीने महानगरपालिकेकडनं सक्षम पंप लावला पाहिजे होते, त्या पद्धतीचं सक्षम पंप काही भागात लावण्यात आले, मात्र या काही भागात अशा सकल भागात पाणी साचतं, त्या ठिकाणी सक्षम पंप दिसत नाहीये। पूर्णतः तलावाचं स्वरूप झालेलं आहे आणि याच ठिकाणी नदीचं पात्र जसं ज्या पद्धतीने दिसून येतं त्या पद्धतीचं नदी जशी वाहते त्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी आता साचलेलं चित्र पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी शाळा प्रशासन असेल या महानगरपालिका प्रशासन असेल, पाहू शकतो काही गाड्या ज्या आहेत ते अजूनही देखील शाळेत जाणाऱ्या मुलांना सोडणाऱ्या ह्या छोट्या गाड्या ज्या आहेत त्या अजून देखील या ठिकाणी वाहनं जे ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच बरोबर आहे गणेश, तुम्ही आपल्यासोबत राहा। माटुंग्याला आपण जाणार आहोत। माटुंग्यामधून गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, माटुंग्यामध्ये काय चित्र आहे? मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय, आता पावसानं उघडीप दिलेली आहे का आणि माटुंग्यातील सद्यस्थिती काय आहे? काही प्रमाणामध्ये पावसाची उघडीप सागर सध्या पाहायला मिळते, मात्र तरी देखील जेव्हा मधून पाऊस येतोय तेव्हा मात्र मुंबईकरांची दैना उडतानाचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळते। मी सध्या मुंबईच्या माटुंगा किंग सर्कल परिसरामध्ये आहे। अतिशय सखल भाग आहे। जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या ठिकाणी पाणी साचतं आणि यामुळे जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्यावर थेट परिणाम होताना ते चित्र सुद्धा पाहायला मिळते। बघा, हे मॅनहोल्स या ठिकाणी मी माझ्या कॅमेरामॅन मनीषला सांगेल की दाखवावे कशा पद्धतीने मॅनहोल्स मधून पाणी निघू लागलेलं आहे। त्यासोबतच जी दोन्ही बाजूची वाहतूक आहे ती अंशतः सुरू झालेली आहे, मात्र जे बाईक स्वार आहेत त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। बघा, रस्त्याच्या किनाऱ्याला बाईक थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्या बाईक बंद पडतायत आणि जवळपास गुडघाभर पाणी अजूनही गांधी मार्केट परिसरामध्ये आहे, त्यासोबतच किंग सर्कल परिसरामध्ये आहे आणि या पाण्याचा निचरा करण्याचे शर्थीचे जे प्रयत्न आहेत ते सध्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहेत, मात्र त्यांना यश मिळताना पाहायला मिळत नाही। जवळपास 4 ते 4.5 तासांचा वेळ गेलेला आहे। जेव्हा मोठा पाऊस येतो तेव्हा या ठिकाणी पाणी वाढतं आणि जेव्हा पावसाची थोडीशी संततधार सुरू होते किंवा पावसाची उघडी पाहायला मिळते तेव्हा मात्र पाण्याचा निचरा होतो। मात्र पुन्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा परिस्थिती जैसे ते अशा स्वरूपाची आहे। त्यामुळे मुंबईकर हैराण झालेले आहेत, मुंबईकरांची दैना उडालेली आहे, तारांबळ होते सर्व वाहन चालकांची आणि यातून नेमकी मुंबईकरांची सुटका कशी होणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आसपास जी दुकानं आहेत त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, जे कपड्यांची दुकान आहे त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, जे ATM आहे त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, पोलीस ठाण्यातही पाणी शिरलेलं आहे। आसपासच्या सर्व परिसराच्या ज्या इमारती आहेत त्यांच्या सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये सुद्धा जवळपास गुडघाभर पाणी आणि डोपरापर्यंत पाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आपल्याला आता पाहावं लागेल की नेमका या पाण्याचा निचरा कधीपर्यंत होणार आहे। 72 तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। वाहतुकीचा मोठा खोळंबा सध्या पाहायला मिळतोय मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर। घाटकोपर पासून ते दादर पर्यंत ट्रॅफिक जे आहे ते पूर्णपणे खोळंबलेली आहे। दादर पासून सायनच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती सुद्धा या ठिकाणी खोळंबलेली आहे, तर सायनपासून माटुंग्याच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती सुद्धा खोळंबलेली आहे। संत गतीने ही वाहतूक सुरू असल्याची चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। पाण्याचा निचरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशाच पद्धतीने जैसे ते राहणार आहे आणि महानगरपालिका यासाठी काही ठोस उपाययोजना भविष्यात करणार आहे का असा सवाल सुद्धा आता मुंबईकर विचारू लागलेत। सागर, नक्कीच गिरीश, तुम्ही आपल्यासोबत राहाच। पुन्हा एकदा ठाण्यामध्ये जाणार आहोत गणेश यांच्याकडे। गणेश, ठाण्यामध्ये फक्त कोपरी भागच नाही तर अनेक भागामध्ये, त्यामध्ये वंदना टॉकीज परिसर देखील आहे, या भागात देखील गुडघ्याभर पाणी साचलेलं आहे। यंत्रणा उतरलेली आहे का? यंत्रणा कामाला लागलेली आहे का? पाण्याचा निचरा आता नेमका कसा होतो? नक्कीच सागर, पाहायला गेलं तर सखोल भाग मानला जाणारा म्हणजे वंदना डेपोच्या बाहेर
त्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात गुडघ्यावरच्या वरती पाणी साचलेलं आहे। त्याच पाठोपाठ भाजी मंडई जी आहे ते जांभळी नाका त्या परिसरात देखील पाणी साचलेलं आहे। त्यामुळे निचरा करण्यासाठी काही ठिकाणी सक्षम पंप जे आहे ते बसवण्यात आले, मात्र अशा ठिकाणी कोपरी परिसर जो आहे तो त्या ठिकाणी मात्र पंप देखील बसवण्याची गरज आहे। मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पंप सक्षम बरोबर पंप आहे. न बसवल्यामुळे नक्कीच गणेश, तर ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। या पावसावर आणि मुंबईच्या सद्यस्थितीवर आपलं लक्ष असेलच। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।